सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून सुमारे गेल्या 4 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज दत्तपुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण दत्तपुराणाची सुरुवात विमर्श पद्धतीने केली आहे व आपल्या असे लक्षात आले की याची भाषा जरा क्लिष्ट आहे. मागच्या पुष्पात आपण पहिल्या काही श्लोकाची कशी रचना आहे हे बघितले. आज आपण 4थ्या श्लोकापासून सुरुवात करू. यात असे म्हटले आहे की आत्म परमात्म्याचे तत्व न जाणल्यामुळे हा भक्त अस्वस्थ उदास झाला आहे. तेव्हा हे सूर्या माझा हृदरोग आणि फिकटपणा नष्ट कर. उभ्या विश्वाचा सूर्य हा आत्मा आहे. कामक्रोधादिकापासून उत्पन्न झालेल्या मायावरणाचा हृदयरोग आणि अज्ञानामुळे झालेल्या फिकटपणा यांना नष्ट करण्याची मागणी या श्लोकात केली आहे. माया अज्ञान याचा निराश केल्याशिवाय तत्तम पदार्थाचे सम्यक ज्ञान होणार नाही हेच खरे. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की हे भगवान, आम्हा भक्तांना तू जाण, कारण आम्ही तुमचे स्तवन करणारे आहोत. हे देवा, आमची स्तुती ऐकणाऱ्या तुला आमचा नमस्कार असो. अगदी जवळीक साधण्यासाठी आर्य हा संबोधनाचा उपयोग केला आहे. अस्मे अव्ययाचा अर्थ जवळचा असा आहे. पुढच्या श्लोकात महाराज म्हणतात की इंद्र जसा आनंदाने सोमयाग करणाऱ्याकडे लगबगीने जातो, त्याप्रमाणे स्तुती करणाऱ्या आमच्याजवळ तू ये. स्तुती वचनाला गाय ही उपमा इथे दिली आहे. हे बालवचनासारखे आहे. पुढे ते म्हणतात की या विश्वात मायेची 2 रूपे आहेत. या दोन्ही रूपांमध्ये मी अडकलो आहे. मायेची विक्षेप आणि आवरण ही 2 रूपे आहेत. विपरीत ज्ञान हा विक्षेप असून अडथळा उत्पन्न करणे याला आवरण असे म्हणतात. हा सर्वश्रेष्ठ मानव जन्म मिळूनही माझा अधप्पात झाला आहे. हे जाणून सर्व दुःख हरण करणारी कृपा तू माझ्यावर कर, ही माझी मागणी आहे. पुढे ते म्हणतात की यथार्थ ज्ञानामुळे विरक्त मानव मृत्यूवरही ताण करतो, पण मी तसा निष्काम नाही. म्हणून कामादी सर्व राक्षसांचा तू नाश कर, कारण अविद्या कर्मफळ यांनी मी वेढलेला आहे. पुढे ते म्हणतात की हे व्यापका, तू ये, नाहीतर स्तवन करणारे आम्ही आमच्या बुद्धीचा शोध घेऊ. सर्व देवांमध्ये शुद्ध स्वरूप असलेला तू आमचे पालन करणार आहेस. जर तू आला नाहीस तर आमच्या बुद्धीच्या प्रवृत्तीने आम्हाला संशोधन करावे लागेल. ते सामर्थ्य आमच्यात आहे, कारण आम्ही तुझेच अंश आहोत. आत्मा आणि प्रतिरूप सृष्टी तूच आहे. सोने व सुवर्णालंकार हे सोनेच असते. त्याप्रमाणे सृष्टीचे मूळ कारण व सृष्टी तुझ्यापासून वेगळी नाही, ती एकच आहे. पुढे महाराज म्हणतात की तू मला विशेष प्रिय आवडता मानत असशील तर तू माझ्याकडे ताबडतोब ये. चित्तात भेद ज्ञान असल्यामुळे मी अल्पज्ञ आहे, तू सर्वज्ञ आहेस. द्वा सुपर्णा सयुजा सखाया या श्रुतीला अनुसरून सखा असे म्हटले आहे. गाय पाटसाकडे ज्या ओढीने जाते त्या ओढीने लगबगीने तू ये. पुढच्या श्लोकात महाराज म्हणतात की विंचवाच्या विषाप्रमाणे त्या वासना माझा घात करीत आहे, म्हणून माझे रक्षण कर. मी तुला वारंवार प्रणाम करीत आहे. तू जर आला नाहीस तर वासनांच्या तळाखात सापडलेला मी मरून जाईल. विंचवाच्या विषयाचा इथे दृष्टांत दिला आहे. विंचवाच्या तीव्र विषयाने माणसाची शुद्ध जाते. पुढच्या श्लोकात ते म्हणतात, हे परमेश्वरा, जो तू यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या घरी अग्निरूपाने राहतोस, हे वेदपते, त्या ज्येष्ठांनाही ज्येष्ठ असलेला तुला मी आवाहन करीत आहे. पुढे ते म्हणतात की तू आमचे उत्तम पोषण कर. तू सर्वांचा स्वामी आहेस, म्हणूनच स्तवनाने मी केलेले आवाहन तुला आवडते आहे. बुद्धिमंद, दुबळा, अजाण असलेला मी
तरी देखील आपला भक्त आहे असे जाणणाऱ्या समर्थ इंद्राने दशदिशातून माझे रक्षण करावे. तृष्णेच्या आहारी गेलेले मानव उगाच भरकटतात. जो आशेचा दास आहे तो सर्वांचा दास. तर आशा तृष्णा ज्याची दासी आहे त्याचे सारे विश्व दास होते, यात शंका नाही. जो तुझ्या कृपेने देहादी अनात्म्यावर झालेला भ्रम टाकतो तो मुक्त होतो. म्हणून विवेकशील लोक जागरूक राहून तुझी उपासना करतात. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की देव सुद्धा तुझ्या कृपा प्रसादांसाठी मानव जन्माची इच्छा धरतात. हे जाणून हे दत्ता, तुझी सर्व नामे गाण्याची आम्ही तीव्र इच्छा करीत आहोत. तुझ्या नामाचे प्रेमपूर्वक स्मरण देवलोकांमध्ये सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून या ठिकाणी तुझ्या कृपेने तुझी नामावली आमच्या मनात स्फुरावी हीच इच्छा आहे. महाराज पुढे सांगतात की तुझी आराधना करणाऱ्या पंडितांना काय अशक्य आहे. तुझ्या भक्तिरूप नावेने गंभीर समुद्राप्रमाणे जन्म मरणादी क्लेश मी तरून जाईन. दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असताना होणारे क्लेश हे महाभयंकर आहे. यातून सुटण्यासाठी तुझी भक्ती हाच राजमार्ग आहे. पुढच्या श्लोकात महाराज सांगतात की त्या बुद्धीच्या राग द्वेषादी प्रवृत्तींना योग मार्गाने रोखण्यास आम्ही असमर्थ झालो आहोत. त्यामुळे रक्षण करणाऱ्या परमेशा आम्ही तुझे ध्यान करीत आहोत. आमच्या बुद्धीच्या प्रवृत्ती आता आमच्या ताब्यात नाहीत, म्हणून आम्ही तुझे ध्यान करतो आहोत. या श्लोकातील धियो यो न प्रचोदयात हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. हा शेवटचा पाद आहे, त्यांनी तसाच ठेवला आहे. हे महाराजांच्या रचनांचे वैशिष्ट्य आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. आता आपण आजच्या पुष्पातील शेवटचा श्लोक बघू असे ते म्हणाले. ते सांगतात की हे दैववशात मिळालेले अन्न विश्वव्यापक ईश्वराला अर्पण करून आम्ही अखंडपणे त्याच्या सेवेत रमलो आहोत. हे भगवान, आमच्या आवाहनाचा स्वीकार कर. वैश्वानर शब्दाचा परमेश्वर हा अर्थ अनेक प्रकारांनी सार्थ आहे. विकारांचा करता विश्व म्हणजे जीव, ज्या जीवांना आत्मरूपाने नियमन करणारा विश्वानर, तोच वैश्वानर असे ते म्हणतात. अशा रीतीने यापुढील श्लोक आपण पुढच्या पुष्पात बघू असे सांगून आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्पविराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पापही प्रमुच्यते. मागल्या पुष्पात आपण जेव्हा दत्तपुराणचा पहिला अध्याय म्हणजे वेदपादस्तुती यातील 21 श्लोकांपर्यंत विमर्शात्मक पद्धतीने त्याचा भावार्थ बघितला, तेव्हा शेवटला 2 श्लोक एक काही वेळा आपल्याला परिचित का वाटतात, त्यात असणारे 2 शब्द किंवा काही भाग, तो शेवटला 20वा श्लोक आहे. त्यात शब्द काय आहेत तर त्रातारम धीमहि सत्वाम धियो यो न प्रचोदयात. आता धियो यो न प्रचोदयाचा शब्द म्हटला की सगळ्यांना गायत्री आठवते. म्हणजे मग महाराजांनी वेदांमधल्या गायत्रीचा हे जे शब्द आहे हे या ठिकाणी उपयुक्त अशा पद्धतीने घेतले हे आपल्या लक्षात येतं. एखाद्याला जर समजून घ्यायचं असेल की नेमकं महाराजांनी कुठल्या पद्धतीने यात भाग घेतला, म्हणजे या पद्धतीने जो भाग आहे गायत्रीचा तो कुठल्या पद्धतीने स्वमत संपादनार्थ या पद्धतीने घेतला, तर आता या ठिकाणी आपण बघितलं की भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे. आणि या ठिकाणी काय केलं, त्रातारम
धीमहि सत्वाम धियो यो न प्रचोदयात. या ठिकाणी भर्गो देव हा शब्द जो आहे ते न करता धी महिष हा शब्द घेतला भर्गो देवची आजी, आणि त्रातारम या पृथ्वीचा ईश्वर ईश आणि आमचा तारण करणारा, आम्हाला तारणार, अशा अर्थाने म्हणजे दत्त, अशा अर्थाने योन प्रचोद, तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देव, अशा पद्धतीने महाराजांची ही रचना आहे. पुढला जो 21वा शब्द श्लोक होता त्यात त्यांनी वैश्वानराय दत्वान अन्नम विधिलब्धम आणि अस्माकम शृणुदी हवम असं त्यांनी म्हटलं होतं. या ठिकाणी वैश्वानराय असं म्हटलं की आपल्याला आठवत होतो वैश्वदेव. मग वैश्वदेवामध्ये आपण नित्याग्निहोत्र जे असतं त्यात आपलं जे घरचं अन्न असतं तो अन्नाचा काही भाग हा वैश्वदेव म्हणून देवाला अर्पण करतो. म्हणून हे वैश्वदेव तंत्र जे आहे ते वेद संमत आहे. आणि हा जो आहे वैश्वदेव यालाच वैश्वानर होम असं म्हटलेलं आहे. भगवद्गीतेत हा शब्द कसा आला तर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता, मी प्राण्यांच्या देहात राहतो. कसा? वैश्वानरो भूत्वा, वैश्वानर या स्वरूपात. आणि प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम, प्राण आणि अपान या दोन्हीच्या मदतीने जणू काही पोष्य पोष्य लेयपिय असं जे काही अन्न आहे अन्नाचे प्रकार ते सगळं मी ग्रहण करतो, म्हणजे देव ग्रहण करतो. या ठिकाणी वैश्वानर हा जो शरीरांतर्गत आहे हा वैश्वानर कोण आहे तर वैश्वानराय दत्वा अन्नम. दत्वान्नम असा शब्द जरी म्हटला तर वैश्वानराय दत्ताय त्वाम अन्नम विधिलब्धम, जे काही आम्हाला विधानाप्रमाणे दैवाप्रमाणे मिळालेलं जे अन्न आहे आम्हाला, ते अन्न जेव्हा आम्ही घेतो म्हणजे तुला अर्पण करतो वैश्वानराला. तर हे कोण आहे हा वैश्वानर? हा दत्त का आहे? कारण शरीराच्या अंतर्गत तकारो तारको वायू दकारो अग्निरिच्यते. मग शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या जठराग्नी, तारक म्हणजे प्राणवायू, या प्राणवायू आणि जठराग्नी या दोन्हीच्या समन्वयाने मिळून जी काही ऊर्जा चेतना शक्ती आहे ती म्हणजे वैश्वानर, म्हणजे दत्त. दकारो अग्निरिच्यते तकारो तारको वायू, तोच दत्त तोच वैश्वानर. म्हणजे पुन्हा या ठिकाणी महाराजांनी असा श्लेष केला की अस्माकम शूर्दी हवम, त्याच वैश्वानराला म्हणजे दत्ताला आम्ही हा प्रसाद जो आहे हवी आम्ही त्याला अर्पण करतो. अशा पद्धतीने महाराजांनी प्रत्येक ठिकाणी, काही ठिकाणी श्लेषात्मक पद्धतीने पण वेदांच्या रुचांच्या अनुषंगाने याच्या भावार्थाला सुद्धा काही ठिकाणी धक्का न लागू देता त्या पद्धतीने दत्ताची स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. आता त्यानंतरच्या स्तोत्रांना, हा वेदपाठ स्तुती हा जो आहे याला काही विद्वानांनी स्तोत्र असं म्हटलंय. त्याची आपण सुरुवात करूया आज. तेव्हा त्यास महाराज पुढे म्हणतात, एवा त्वाम इंद्र विप्रासो जागृवासो विपन्यवाह सुन्वन्तेभ्यो हिते कोपी न ज्याया अस्ति मृत्युहन. म्हणजे देवा, हे भगवान, विशेष रूपाने तुझीच स्तुती करणारे असे जे काही विद्वान आहे, जे जागरूक आहे, जागृत आहे,
ते तुझं नेहमीच स्तवन करत राहतात. विप्रासो जागृवासो एवा. या स्तुतीमुळे या स्तुतीमुळे असं वाटतं की अज्ञान दूर करणारा असा तुझ्यापेक्षा मोठा कोणीही नाही. म्हणून कुन्वन्तेभ्यो हि ते को अपि न जाया असती असं त्यांनी म्हटलं. त्या ठिकाणी वृत्त हा ना शब्द आहे आणि तो आम्ही इंद्र म्हटलं. तर इंद्र आणि वृत्त हा म्हणजे वृत्तासुराचं हनन करणारा अशा दोन्ही अर्थाने ही मुळामध्ये वेदांची ऋचा जी आहे ही इंद्राची स्तुती करणारी आहे. पण या ठिकाणी वेदांचा रुचीचा भाग तोच घेतला, पण महाराजांनी प्रार्थना ईश्वराची केली आहे. आणि मग महाराज असं म्हणतात की हे वृत्तहन शब्द या ठिकाणी का वापरला. तर वृत्त याचा अर्थ एक प्रकारचं आवरण, आवृत्त करणं एखाद्या गोष्टीला. त्याला म्हणा आवरणात्मक अज्ञान जे आहे त्याला वृत्त असं म्हणतात. आणि त्या वृत्ताचं हनन करणं म्हणजे हे अज्ञान किंवा अज्ञानाचा अंधकार दूर करणं. म्हणून हे जे अज्ञानाचं वृत्त आहे याचं हनन करणारा असा कोण आहे. तर तो जो कोणी इंद्र आहे म्हणजे इंद्रियांचा राजा म्हणजे ईश्वर. एका अर्थाने या शरीरस्थ इंद्रियांचा जो राजा आहे, जो तुमच्या बुद्धीला आलेलं मालिन्य जड अज्ञान हे दूर करतो, तो जो काही आहे इंद्रियाला गती देणारा तो जो राजा आहे तो इंद्र आहे. म्हणून या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाला किंवा ईश्वराला त्यांनी इंद्र आणि वृत्तहन हा अज्ञान दूर करणार अशा पद्धतीने त्यांची विशेषणं त्यांनी दिली. पुढे महाराज म्हणतात प्ररुभ्यो गुणभ्यस्ते मर्तेभ्यो अप्य मर्तेभ्योप्य अमृतस्त्वमित दत्तम स्मृत्वा तव मनोरथ आयातु पाजसा. म्हणजे आता या महाराजांनी असं म्हटलं रुभुभ्यो मर्तेभ्यो अप्य अमृतस्त्वमित. म्हणून तुझं जे गुणगान करणारे असे जे रुभू होते ही वेदातली ही त्यामध्ये सांकेतिक अशा पद्धतीची कथा आहे. तुझे गुणगान करणारे असे जे रुभू होते त्यांना देवा तू सोमपान मिळवून दिलं, सोम मिळवून दिला, सोमपानाचं अधिकारी केलं. तेव्हा दत्तम स्मृत्वा याचं स्मरण होऊन असं वाटतं की तुझा तो जो मनोरथ आहे की तुझे जे लोक स्तुती करतात. या ठिकाणी स्तुतीला शब्द आहे गुणभ्यस्ते किंवा गृणभस्ते. तर दत्तम स्मृता तव मनोरथ आयातु पाजसा. म्हणजे तुझा तो जो मनोरथ असतो की तुझी स्तुती करणारे त्यांना तू सोमपानासारखं फल देतो, त्यांना फल प्रदान करतो. तुझा तो मनोरथ हा माझ्याही बाबतीत म्हणजे आमच्याही बाबतीमध्ये तो सिद्ध व्हावा, तो खरा ठरावा. वेदांमध्ये कथा अशी आहे की रुभुगण हे जे ऋषी होते ते पूर्वी सामान्य मानव असेच होते, पण त्यांनी स्वतःच्या तपश्चर्येने जणू काही सोमपानाचा अधिकार मिळवला आणि मग त्यांना सोमप्रिय हे नाव मिळालं. अशी कथा वेदांमध्ये आलेली आहे. पुढे इदमू त्वदीशं श्रेयो यज्जग्ध्वा परितृप्यति साधुस्त्वद्भजनं तेस्मे ईशं स्तोतृभ्या आभर. इदं त्वदीशं श्रेयो
म्हणजे हे अन्न असं श्रेष्ठ आहे की जे अन्न खाऊन साधू सज्जन भक्त हा संतुष्ट होतो. परितृप्यती, हे जे जगध्वा म्हणून संतुष्ट होतो, तसं साधुस्तम भजनम ते स्मे, म्हणजे तुझं भजन हे जणू काही असंच हे अन्न, हे आम्हाला तुझं स्तवन करणाऱ्याला दे. म्हणजे अन्न हे जसं श्रेष्ठ आहे, ज्या ज्या अन्नामुळे साधू सज्जन वगैरे जे आहे ते संतुष्ट होतात, तसंच तुझं भजन हे जणू काही आमच्याकरता अन्न आहे. तुझं स्तवन करणं ते तू आम्हाला प्रदान कर. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी महाराजांनी ईश्वराकडून तुझं भजन व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा केली दिसून येते. पुढे ते म्हणतात, त्वाम अग्ने मायिनम माया जेतार मग पराजितम हित्वा कम शरणम यामसन्नो बोधी श्रुणी हवम. श्रुणी हवम म्हणजे हे भगवान देवा, स्वतः अपराजित राहून मायेला जिंकणाऱ्या तुला का, तर माया जेता रम अपराजितम असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे स्वतः अपराजित राहून ज्यांनी मायेला जिंकलं आहे अशा तुला सोडून हित्वा कम शरणम, दुसऱ्या कुणाला शरण जावं म्हणून याम सनो बोधी श्रुती हवम, म्हणून तू आम्हा शरणांगतांना लक्षात ठेव, जाण आणि आमचं आवाहन आहे. या ठिकाणी श्रुती हवम याचा अर्थ आम्ही तुला आवाहन करतो. मही महेशो ज्ञानेन भवानवतु मा आवृतम यथा वै सूर्य स्वर्भानुस्तमसा साविध्यवा दासुरा. म्हणजे ज्याप्रमाणे राहू सूर्याला अंधकाराने ग्रासून घेतो, मही महेशो ज्ञानेन या ठिकाणी जेव्हा त्यांनी शब्द वापरला तेव्हा त्यांनी म्हटलं भवानवतु मा आवृतम. कसं, यथा वै सूर्य स्वर्भानुस्तमसा सा विद्या दा सुरा असुर. म्हणजे राहू, असुर म्हणजे या ठिकाणी राहू, विद्यदा सुर, असुर म्हणजे राहू. हा जसा काही वेळा यथा वै सूर्य स्वभानु स्तम, तमसा म्हणजे सूर्याला सुद्धा ज्या पद्धतीने राहू ग्रासतो किंवा आवृत्त करतो, आणि वेद काळामध्ये राहूमुळे सूर्यग्रहण होतं असं एक ठिकाणची कल्पना आहे, अति ऋषींनी मांडलेली. त्याप्रमाणे मही महेशो अज्ञानेन भवानवतु मा आवृतम, त्यामुळे त्याच पद्धतीने जणू काही मी अज्ञानाने आवृत्त झालेलो आहे. ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहणाच्या निमित्ताने राहू हा आवृत्त करतो, तसा मी अज्ञानाने आवृत्त आहे. म्हणून मला माझं जे खरे नित्य आनंद असं जे स्वरूप आहे ते सर्वांचा त्या स्वामी असणारा जे स्वरूप आहे त्या तू माझं रक्षण कर. तर भगवंताने या ठिकाणी सूर्याची उपमा म्हणजे स्वामी महाराजांनी सूर्याची उपमा या ठिकाणी स्वतः करता वापरली. का, कारण स्वतःचा सूर्य म्हणण्याचं कारण काय, कारण सूर्याप्रमाणे मी अज्ञानाने आवृत्त आहे असं ते म्हणतात. मग या ठिकाणी स्वतःची एक उपमा, सूर्याची उपमा स्वतःला का दिली,
त्याच्या मागला एक अर्थ असा आहे की स्वतःला सूर्य म्हणण्याचं कारण म्हणजे हा जो जीव आहे हा तुझाच अंश आहे म्हणून. आणि हा कशा नाहीये तर अज्ञानाने आवृत्त आहे. पण ते हे जे आवरण आहे आवृत्त असलेलं हे कायम नसतं. तर फक्त पर्व काळात हा राहुग्रह असतो तेव्हा ते आवरण दिसतं, तेव्हा ग्रहण असतं तेव्हा. त्याप्रमाणे महाराज म्हणतात की मी सुद्धा काही काळ या मायेने आवृत्त असल्यामुळे झाकळून गेलो आहे. ते मायेचं आवरण तू दूर कर. अशा वेगळ्या अतिशय वेगळ्या आगळ्या पद्धतीने महाराज या ठिकाणी स्तुती करतात. मग ते म्हणतात प्रयुंजंती यदात्मानं मनीषा मनसा सह तदैव भवते कांतम जानता संगमे मही. मनासह आणि बुद्धी जेव्हा आत्म्याशी योग करेल, मन बुद्धी चित्तवृत्ती आणि आत्मा हे जेव्हा एकत्र होतील तेव्हा सर्वज्ञ अशा तुझ्यासह आम्ही एक रस एकरूप होऊ. म्हणजे प्रयुंजती, युंजती म्हणजे जेव्हा जोडले जातील, यदा आत्मानं मनीषा मनसा सह, मनबुद्धी आणि आत्मा त्याच्यावर चित्तवृत्ती आहे. का? कारण संशय रूप असणार जे मन असतं ते कशा स्थिर होतं, तो बुद्धी स्थिर होत. आणि बुद्धी निश्चयात्मका जर स्थिर झाली तर ही बुद्धीचं नियमन करणारी म्हणजे मनाचं नियम करणारी स्थिर बुद्धी आत्म्याशी योग करते. म्हणून प्रयुंजंती, प्रयुंजंती म्हणजे योग करते. याचा अर्थ हे जेव्हा तिने एकत्र होतं म्हणजे तेव्हा भगवंताचा अनुग्रह होतो असं समजायचं. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ब्रह्मात्मैक्य भाव ज्याला आचार्यांनी म्हटलंय किंवा ईश्वर आणि मी एकरूप होण्याचं हे जे काही लक्षण आहे ते ऐक्य होईल. अशा अर्थाने या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की तेव्हाच खऱ्या देवाचा अनुग्रह होतो. म्हणजे थोडक्यात मनबुद्धी चित्तवृत्ती एकरूप झाल्या कशाशी, आत्म्याशी. पुनश्च आत्मवै प्राणाहा, म्हणजे हे सगळं जेव्हा एकत्र होतं तेव्हा खऱ्या अर्थाने अनुग्रह होतो असं स्वयं महाराज सांगतात. सदैव भवते एकांतम जानता संगमे मही. संगमे मही म्हणजे एकत्र होणं आणि अनुग्रह होणं. पुढे ऋतस्य गोपास्त्वं देहि मय्यं शं युञ्जते धिया भीताय नादमानाय विषये सप्तवग्धरये. न टळणाऱ्या कर्मफलाचे रक्षण करणारा तू असा जो तू आहे हा तू जो आमची बुद्धी स्थिर करतो ते तो मला आत्यंतिक सुख प्रदान कर असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. देही मह्यम शम युंजते धिया, तो बुद्धी स्थिर करणारा आहे. तो ऋतस्य गोपास्त्वम म्हणजे कर्मफलाचे रक्षण करणारा असा जो तू आहे. आणि मग ते स्वतः काय म्हणतात, भीताय ना अदमानाय ऋषये सप्तव अग्रये. म्हणजे मी संसारात भीरू असणारा, भिणारा, प्रार्थना करणारा आणि परमात्म रूप होण्याची इच्छा करणारा असा साधा देहधारी आहे. तर अशा पद्धतीने महाराज जेव्हा म्हणतात की मी संसाराला भीतो आहे आणि मनस्थिर होण्याची
बुद्धिनिष्ठ होण्याची मी प्रार्थना करतो आहे आणि मी सामान्य चर्मदेहधारी आहे. सप्तवध्रये, पण त्यांची भगवंताची कृपा व्हावी अशा त्यांची इच्छा आहे. त्वं हि पातासि नो दत्त परिबाधस्व दुष्कृतम कामादि न्यस्य बीजानि जही रक्षसी सुक्रतो. म्हणजे त्वं हि पातासि नो दत्त परिबाधस्व दुष्कृतम. दत्तात्रेया, तू आमचा पालक आहे म्हणून आमचे ज्ञानाला प्रतिबंध करणार असं जे पाप आहे ते दूर कर. परिबाधस्व दुष्कृतम, दुष्कृत म्हणजे जे पाप आहे, जे बाधा करणार आहे ते दूर कर. आणि कामादी न्यस्य बीजानी, ही कामादी वगैरे सगळे आमच्या ठिकाणी जी पाप बीज आहे ती नष्ट कर. जही रक्षांशी सुकृतो. आणि हे भक्तांचे पापनाशन करणारा दत्तात्रेया, एक प्रकारे आमचं रक्षण कर. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी भक्तांची पाप नष्ट करणार असा जो स्वभाव असतो, भक्तांची पाप नष्ट करणे, हा दत्तात्रेयांचा मूळ स्वभाव आहे. म्हणून त्यांच्याकरता सूत्र तो अशा पद्धतीने या ठिकाणी सूत्र तो या शब्दाची योजना महाराजांनी केलेली दिसून येते. पिबा सोममिति श्रुत्वा यष्टुर्हुती शुभम द्रवत आयासी पुरुरूप त्वमासी गोषुप पृच्छता. या ठिकाणी पिब सोम किंवा सोमम इति श्रुत्वा, जे सोमपान कर, पिब सोमम, असा जो याजक असतो यज्ञ करणारा, अशी जेव्हा यज्ञकर्त्याची वाणी ऐकून तू जसा ताबडतोब यज्ञाकडे येतो, श्रुत्वा यष्टुर्हुती शुभम द्रवत. यष्टू म्हणजे यष्टीच्या दिवशी यज्ञाच्या वेळेस, इष्टी पौर्णिमाशी जी असते इष्टी तेव्हा, तसं आयाशी पुरीरूपत्वम आसू, अनेक रूप असलेल्या देवा, तू इंद्रियासह असलेल्या आमच्या अंतःकरणामध्ये सम्मिलित हो, प्रकट हो. गोषुपृच्छताम, ते गोषू म्हटलं, गो म्हणजे इंद्रिय अशा अर्थाने या ठिकाणी शब्द आहे. पुढे इंद्रम वो तान्यम न पृथम मन्ये मायावीरित भवान पुरुरूप इतेक्षे त्वम मित्रां सुशहान कृधी. या ठिकाणी महाराज असं म्हणतात की मी तुम्हाला इंद्र वो ता अन्यम न पृथम, मी तुम्हाला इंद्र किंवा इतर देवतेपेक्षा वेगळा असा मी तुम्हाला समजत नाही, मानत नाही. कारण म्हणजे मला असं मायाभिरीत भवान पुरुरूप, म्हणजे माया रूपाने युक्त असा जणू काही तू इंद्रच आहे असं भगवान या ठिकाणी दत्ताची स्तुती करताना म्हणतात. ते दत्ताला उपमा देताना तो तू प्रतीक्षे तो मित्राम सुशदाहान कृंधी, तो तू कामादी शत्रूंना सहन करण्यास मला समर्थ कर. या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की हे जणू काही इंद्राचं आव्हान चालू आहे, कारण वेदांची जी मूळ रुची आहे ती इंद्राचा आवाज करणारी आहे. पण महाराजांना जो गर्भितार्थ या ठिकाणी आहे ते सांगतात की दत्त आणि इंद्र हे काही दोन वेगळे नाही आहे. तर मी एका अर्थाने दत्ताची स्तुती करतात येते आणि ते दत्तालाच सांगतात तू आणि इंद्र काही वेगळा नाही, म्हणून तुझी आम्ही स्तुती करतो.
हे कामादी वगैरे जे शत्रू आहेत यांना सहन करण्याची तू आम्हाला शक्ती दे, आम्हाला समर्थ कर. पुढे ते म्हणतात, यज्ञाधीश सर्वे त्वन्मया अपितेषु न जपयज्ञो मतस्तेन समुपृष्णा गमे मही. याचे काही काही शब्द आपल्याला लक्षात येतात. ते काय म्हणतात, यज्ञाधीश सर्वे, हे यज्ञाधीशा स्वरूप असलेल्या अनेक यज्ञांमध्ये जपयज्ञ आम्हाला मान्य आहे. जपयज्ञो मतस्तेन समू पुष्णा गमे मही. म्हणजे जपयज्ञ सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत त्यातला जपयज्ञ हा श्रेष्ठ आहे, असं आमची धारणा आहे, आम्हाला मान्य आहे. म्हणून आम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीच्या यज्ञांकडे न वळता आम्ही जपयज्ञ किंवा तुझ्या त्या नाम जपयज्ञाने आम्ही तुझी उपासना करतो आणि त्याच्यामुळे आम्ही तुझ्याशी एकरूप होऊ. जपयज्ञो मतस्तेन सबू पुष्णा गमे मही. त्या यज्ञाचे वेगवेगळे जितके जरी प्रकार सांगितले असेल तरी आपण श्रौत आहे, स्मार्त आहे, आगमोक्त आहे, पुराणोक्त आहे, अन्य वेगवेगळ्या प्रकार, तंत्रोक्त आहे, वेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. आणि आणखीन काही ठिकाणी आणखीन वाघयज्ञ आहे. प्रचलित काही यज्ञ असतील, प्राणात अपानात जुन्नोती, प्राणाग्निहोत्र, अशा प्रकारचे अनेक यज्ञ काही गीतेत सांगितले आहे. पण गीतेने यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं म्हटलंय. ज्या ठिकाणी महाराज पुन्हा त्याचा जणू काही पुनरुच्चार करतात आणि ते म्हणतात की माझ्या दृष्टीने तुझ्या नामाचा जप करणं हा जपयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यांनी काय होईल तर त्याचा लाभ म्हणजे आम्ही तुझ्याशी त्या जपयज्ञानेच एकरूप होऊ, असं या ठिकाणी महाराजांचं एक आपल्याला प्रबोधन आहे. तुषे नराप्यम तुष्टा सन्नथो यस्या अयोमुखम माया जित्वा भवांताने विश्वाहा शर्म जिच्छतु. आता जे लोक रुद्र पाहतात त्यांनी किंवा अष्टाध्यायी जी रुद्राची आहे ते जेव्हा पाठ वगैरे करतात तेव्हा शर्म जिच्छतु हा शब्द त्यांना लक्षात येतो. तर विश्वाहा शर्म जिच्छतु, बन महा असी सूर्य बळादित्य महाम असी, अशी जेव्हा सूर्याची स्तुती वगैरे आहे त्या ठिकाणी वेदांच्या विचारांमध्ये शर्म यच्छतु किंवा शर्म जच्छतु अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी महाराज म्हणतात स्तुषे नराप्यम तुष्टा सन्नथो यस्या अयो मुखम. या ठिकाणी स्तुषे नराप्यम तुष्टा म्हणजे मानवांनी प्राप्त करण्याला योग्य असा जो कोणी नारायण आहे त्याच्या प्रसन्नतेसाठी मी स्तवन करतो आहे. या ठिकाणी नराप्यम तुष्टा, त्याला प्रसन्न होण्याकरता. आणि लोखंडाप्रमाणे कठोर मुख असलेला मायेला जिंकून माया जित्वा भवांता मे अलोमुखम, कठोर असं जिचं जणू काही लोखंडासारखं तिची माया, अशी जी माया आहे तिला सुद्धा ज्याने जिंकलेला आहे असा जो विश्वाहा म्हणजे विश्वस्वरूप असणारा देव आहे त्या देवा तू मला शर्म जच्छतु, मला आत्यंतिक सुख प्रदान कर. पुढे जुषस्त्वम स्तोममीशेते प्रियास संतु सूर्या वयम स्तोम प्रियानेन यच्छान शर्म दीर्घश्रुन. म्हणजे हे देवा या स्तुतीचं तू सेवन कर, आम्ही तुला जी स्तुती देतो आहे ती तू ग्रहण कर
आणि प्रिया संतु सूर्या सोम मी शेते जोशस्व. हे स्तुतीप्रिय माझ्यासारखे जे स्तोते तुला जे तुझी स्तुती करतात ते तुला आवडावे, तुला प्रिय व्हावे अशी सुद्धा ते इच्छा व्यक्त करतात. पुढे यच्छा न शर्म दीर्घ श्रुण. या ठिकाणी महाराजांनी दीर्घ श्रुण शब्द जेव्हा वापरला तेव्हा कसं आहे की अतिदूरचंही ऐकणारा असा जो देव आहे. दीर्घ श्रुण शृणू शृणू देवी प्रवक्ष्यामी. या ठिकाणी शृणू हा शब्द इथं महाराजांनी शृण असा शब्द म्हटला, पण दीर्घ म्हणजे लांबच. जो दुरंत अशा पद्धतीने दूरंगम ज्योती दूरंगम स्तन्मे मनाहा. दूरात दूर अत्यंत दूर असं असणार सुद्धा तुमच्या मनात जे काही जो श्रवण करतो असा जो दीर्घ श्रुण असा जो ईश्वर आहे त्यांनी काय करावं. यच्छा न शर्म. त्यांनी आमचं कल्याण करावं. मोठं कल्याण करावं. उग्रो यज्ञे मृत्यू यम दुग्ध्वा इव धेनवाहा धियो मे नेने दृगिश न जातो न जनिष्यते. आता या ठिकाणी उग्रो यज्ञे मृत्यू यम दुग्धा म्हणजे मृत्यूरयम महाभयंकर जणू काही प्रमाद रूप असा आता मृत्यूच माझ्यावर ओढवलेला आहे. उग्रो यज्ञे आणि दुग्धा इव धेनवाहा. त्यामुळे जणके माझ्या ठिकाणी बुद्धिरूप अशा ज्या गायी आहेत किंवा धेनवाहा दुग्धाहा दूध देणाऱ्या अशा ज्या गायी आहेत त्या जणू काही त्यांचं दूध आटल्यामुळे वांझोट्या होऊन गेल्या आहेत. दुग्धा इव धेनवाहा म्हणजे बुद्धिरूप गायी हे दुग्ध रहित असं वांझोट्या झालेल्या आहेत. तेव्हा देवा धियो मे ने दृगिश न जातो न जनिष्यते. किंवा अशा स्वरूपाचा मृत्यू आतापर्यंत झालाही नाही आणि पुढे होणारही नाही असं या ठिकाणी जेव्हा महाराज म्हणतात तेव्हा सामान्य जो मृत्यू माणसाचा असतो त्याच्यापेक्षा हा मृत्यू जास्त भयंकर आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि साधा मृत्यू जो आहे आपला जो प्रचलित आहे माहिती आहे त्यात काय होतं देह आणि प्राण यांचा वियोग होतो पण तोही एकदाच. पण जीवनाधार असलेला आणि सदैव विद्यमान असलेला तुझ्याविषयी लक्षण देण्याची वृत्ती असणं किंवा उत्पन्न होणं हा जो तुझा वियोग आहे म्हणजेच एक प्रकारचा जो प्रमाद आहे हा मृत्यू मात्र महाभयंकर आहे असे या ठिकाणी महाराजांना सूचित करायचं आहे. आणि म्हणून मग महाराज असं म्हणतात प्रब्रह्मेहि दमाकर्ण्यो वा रुकमिव बंधनात. मृत्युंजय प्रमादाख्यान मृत्योर्मुक्षीयमामृतात. म्हणून प्रब्रह्मेहि दमाकर्ण्यो वा हे उत्तम असं स्तोत्र ऐक. हे मृत्युंजया या ठिकाणी महाराजांनी मृत्युंजय हा अशी उपमा दिलेली आहे. आणि मग म्हणतात ते असं पूर्वात रुकमिव बंधनात. देठापासून वेगळ्या केलेल्या काकडीप्रमाणे. देठापासून जसं काकडी ही जशी वेगळी होती मला वेगळं होतं त्याप्रमाणे प्रमादाख्यान मृत्योर यो मुक्षीयमामृतातो. या प्रमाद रूपी मृत्यूपासून मला सोडव आणि मला मोक्ष दे. असा हा अतिशय आगळा वेगळा श्लोक
या ठिकाणी महाराज या आपल्या विशिष्ट वेदपाठ स्तुतीत बघायला मिळतो. 36वा श्लोक आहे. यात विशेषते काय आहे तर आपण जेव्हा असं म्हणतो की महाराज वेदपाद स्तुती म्हणजे वेदांच्या ऋचा आणि त्यातला काही शब्द घेऊन दत्ताची स्वकृत अशी स्तुती करतात आणि ईश्वराची प्रार्थना करतात, तेव्हा काही काही आपल्याला ऋचा ज्या असतात ते आपल्या लक्षात येतात. काही आपण ज्यांची प्रत्यक्ष ऋग्वेद संहिता ज्यांनी वाचलेली नाही त्यांना लक्षात येणार नाही. पण याच्यात जो काही श्लोक किंवा ऋचा आहे मूळ ती सगळ्यांना लक्षात येणारी आहे. ही कोणची आहे तर त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम, हा सगळ्यांना माहिती असतो महामृत्युंजयाचा मंत्र. यातला जो दुसरा भाग आहे पूर्वात ऋकमियो बंधनात मृत्योर मुक्षीय मामृतात, पूर्वात ऋकमियो बंधनात मृत्योर मुक्षीय मामृतात, हे जर आपण हा भाग लक्षात ठेवला तर मग आपल्याला इथे शब्द कसे लक्षात येतात. प्रब्रह्मेहि दमाकर्ण्यो पूर्वा ऋकमिव बंधनात आणि मृत्युंजय प्रमादाख्यान मृत्यूवर मुक्षीय मामृतात, पुन्हा ते शब्द इथे आहेत. म्हणजे या श्लोकावरून आपल्याला इतर श्लोक महाराजांनी कसे तयार केले असतील याची किंचित मात्र आपल्याला नक्की कल्पना येते. पुढे त्यांनी असं म्हटलं यदद्य वर्क्ष्मतेनैव पश्येम शरदशतम स्तोत्रायते हते मृत्यो जीवेम शरदशतम. म्हणजे आज असलेल्या शरीराने यदद्य वर्क्ष्मतेनैव पश्येम शरदशतम, शरीराने मी 100 वर्ष पाहिन आणि स्तोत्रायते हते मृत्यो, प्रमादादी मृत्यूचा नाश झाला असला किंवा झाला म्हणजे तुझं स्तोत्र गाण्यासाठी 100 वर्ष जगीन. स्तोत्रायते हते मृत्यू जीवेम शरदशतम. पुन्हा या ठिकाणी जेव्हा पश्येम शरदशतम आणि जीवेम शरदशतम हे शब्द आपल्या लक्षात आले की मग या शरदशतम शब्दाचा आपल्याला लक्षात येईल. पश्येम शरदाः शतम जीवेम शरदा शतगुण शृणुयाम शरदा शतम प्रभवाम शरदा शतात. म्हणजे हा जो ऋग्वेद अष्टाध्यायी मधला हा जो मंत्र आहे जीवेत शरदशतम, अशा पद्धतीचा ऋग्वेदात या ठिकाणी या बरोबर त्या शब्दांचा महाराजांनी उपयोग केलेला दिसून येतो या ऋचेचा. या पद्धतीने आपल्याला खऱ्या अर्थाने जसं जसं आपण महाराजांची स्तोत्र श्लोक बघतो तसं काही काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. मग प्रत्युत्तमम महेशम त्वाम मनाम यागही मूळा सुक्षत्र मूळ्या मानो दुष्यंस ईशत. म्हणजे हे महिषा अत्युत्तम अशा तुला प्रार्थना करीत आहे. प्रत्युत्तम महिषत्वा मनाम यागही, तुला प्रार्थना करतो आहे. काय इहागही, माझ्या पुढ्यात ये, समोर ये. आणि अत्यंत वेगळे आणि कठीण असे शब्द महाराजांनी, पण त्या ज्या मूळ रुचेत असतील ऋग्वेदाच्या त्याच्या आधाराने महाराजांनी या ठिकाणी त्यांना घेतलं आहे. हे म्हणतात मृळा सुक्षत्र मूल्य मा, म्हणजे दुष्ट दुर्जनांच्या प्रयोगांचा प्रभाव आमच्यावर होऊ नये म्हणून अशा या प्रत्युत्तम महेशा त्वाम, हे महाबलवंता आम्हाला सुखी कर. दुष्ट दुर्जनांच्या प्रयोगांचा प्रभाव आमच्यावर होऊ देऊ नये, नको. मानो दुष्यंस ईशत,
वृणा सुक्षत्र मूळ. म्हणजे ते म्हणतात तिस्रो वाचस्ते अत्र वरा कम क ईशानम न याचिषत भक्त्या गुणिमस्त्वाम स्तोत्रेस्ते धीर्नस्तु यग मागही. जे वेद वचनापैकी भक्ती रक्षणात्मक वचनांची मागणी तुझ्याकडे कोण करणार नाही. तिस्रो या ठिकाणी तिस्रो शब्द का म्हटला त्यांनी. तिस्रो वाचस्ते अत्र वराम. तिस्रो वाचस्ते अत्र वराम म्हणजे क्रिया भक्ती आणि ज्ञान जे तिन्ही सुद्धा ज्यात आहे लक्षण अशी जी काही वेद वचन आहे तिस्ता वाचस्ते वरा या तिन्ही पैकी जे वर आहे तुझ्याकडे कोण करणार नाही. ईशानम न याचिष भक्त्या गृणीमस्त्वाम स्तोत्रे ते भी. मग या ठिकाणी ते असं म्हणतात की आम्ही तर तुला भक्ती स्तोत्राने आळवतो आहे. म्हणून स्तोत्रेस ते घेर नस्तूय मागही. मागही म्हणजे आम्ही तुला ज्या स्तोत्राने तुला आळवतोय त्या स्तोत्राने संतुष्ट होऊन तू आमच्याकडे आमच्यासाठी सत्वर ये आम्हाला उपलब्ध हो. आगही मागही. दूराद्विहाय सर्वं त्वां ऋषयो ये च तृष्टवुः हर्ता अमर्तस्य ते तद्हरि नाम मनामहे. दूराद्विहाय सर्वं त्वां ऋषयो ये च तृष्टवुः. ऋषयो म्हणजे बाकीचे सगळे उपाय सोडून सर्व ऋषीमुनी त्वाम ऋषो येच दृष्टू तुझं स्तवन करून राहिलेले आहेत. त्यामुळे भरता अमर्तस्य ते तद्हरी. म्हणून मरणशील असे आम्ही जे आहे असं अजरामर अजर अमर असा तू जो आहे तुझं असं ते नाम आम्ही गातो आहोत. तद्हरी नाम मनाम आहे. आम्ही तुझं नाम गातो आहे. य इंद्रस्त्वं यो नमसा स्वधरो ही ती संस्कृत इंद्रो ब्रह्मेंद्र ऋषी ऋत्युप ब्रह्माणी न शृणु. य इंद्रत्वं यो नमसा हे इंद्रा नमस्कार करून स्वधरो ही या वेद वचनांनी स्तुती केलेला तू. इंद्रो ब्रह्मेंद्र ऋषी ऋत्युप ब्रह्माणी म्हणजे इंद्र ब्रह्मा ऋषी प्रजापती इत्यादी सगळ्या पदांनी युक्त असलेली जी स्तुती वचन आहे ती आमच्या जवळ येऊन ऐक श्रवण कर. ब्रह्माणी न शृणू. या ठिकाणी या इंद्र वगैरे हे सगळे या मुळात ऋचामधले शब्द आहेत. आणि मग ते म्हणतात वयमुत्वां वरम देवम अस्मभ्यम शर्म सप्रयाः मनामहे पूर्णंतम तद्भित्वाम इंद्रनो नमः. आम्ही श्रेष्ठ अशा तुला कल्याणाची मागणी करीत आहोत. शर्म सप्रथ वयमुत्वाम वरम तुझी मागणी करतो मला वरदान दे हे इंद्रा. काय संतुष्ट असणाऱ्या तुझे आणि तुझच प्रामुख्याने स्तवन करीत आहो. मनामये पुनंतम तदभी त्वाम इंद्र. त्या इंद्राचीच आम्ही स्तुती करतो आहोत. अशा पद्धतीनं प्रकृतान्यपि सुक्तानि शृण्वन्तं जातवेदसं त्वां गृह्णन्ति न के त्वं ही येषामिंद्रो युवा सखा. अशा पद्धतीने आम्ही जी तू स्तुती केली आता अशी महत्वाची स्तोत्र
ऐकणाऱ्या तू जो आहे अशी जे इतर लोक तुझी स्तुती करतात, तर तुझे कोण स्तवन करणार नाही का? तर त्वाम ही येषामिंद्रो युवा सखा, अशा पद्धतीचं तो स्तवन करणाऱ्यांचा तू चिर तरुण असा सखा म्हणजे मित्र आहे. पण काही वेळा मित्रा हा शब्द सूर्याला वापरतो. मित्राय नमः, मित्रा अपबाधमान. या ठिकाणी इंद्राला सुद्धा मित्र हा शब्द आहे. आणि वावतः पाहिनो मर्त्या यत इंद्र भयामहे आदिश्य पदभक्तींते ततो नो अभयं कृधी. तुझ्या भक्त असलेल्या आम्हा मानवांचे रक्षण कर. पाहिनो मर्त्यानत इंद्र भयामहे अभयं कृधी. कारण आम्ही संसारामुळे भ्यायलेलो आहोत, भीत आहोत, म्हणून आम्हाला अभय कर. आणि तुझ्या स्थानाला पोचण्याचे साधन असलेल्या आदिश्य पदभक्तितम ते ततो, म्हणजे तुझ्या पर्यंत पोचायला जे साधन आहे ते म्हणजे भक्ती. ती कशी करायची ते आम्हाला मार्गदर्शन कर. त्यामुळे आम्ही निर्भय होऊ असं महाराज सांगतात. त्यामुळे निर्भय असलेल्या स्थानाची अपेक्षा या ठिकाणी महाराजांनी जणू काही केली आहे. आणि आत्वाम रथम न तुरगई तोत्रेस्त्वा वर्तयामसी सत्वम न इंद्रमूळ्या यश्य ते स्वादू सख्यमित. म्हणजे रथाला ज्याप्रमाणे घोडे आत्वाम रथम न तुरगई म्हणजे घोडे, त्याप्रमाणे आम्ही स्तोत्राकरवी तुझ्या जवळ येत आहोत. स्तोत्रेस्त्वाम वर्तयामसी, आम्ही स्तोत्राने तुझ्या हळूहळू जवळ येतो. तत्वम न इंद्रमृळ्या यस्य ते स्वादू सख्यमित. कारण तुझी जवळीक, तुझ्या जवळ असणं ही एक मोठी आनंदाची गोड जणू काही अशी, स्वादू शब्द या ठिकाणी गोड म्हटलाय, अशी एक गोष्ट असते. आणि प्रबोधम भवोबोधम स्वप्नवद दुःखदो शुची पतितांदुखितांना पाहित्वम शृणधी गिरा. ज्ञान होईपर्यंत हा संसार, हा प्रबोधम भवो बोधा, ज्ञान होईपर्यंत हा संसार ज्ञान विरोधी स्वप्नासारखा, स्वप्नवद दुःख देणारा आणि अपवित्र आहे. खदो आणि अशुची. प्रबोधम भवोबोध स्वप्नवद दुःखदो अशुची. आणि पतितांदुखिता नृन्न, या संसारात पडून, पतित म्हणजे पडून दुःखी झालेल्या आमचं, खिता नृन्न दुःखिता, आमचं तू रक्षण कर. पाहित्वम शृणुधी गिराहा, तू आमचं रक्षण कर. आणि यानंतर मग महाराजांनी जेव्हा एक वेगळा श्लोक आपल्या समोर आणला, तो श्लोक काय आहे? इंद्राय सामते गातू न क्षमो नामते गुणे वन्महा असी सूर्यत्वम सत्रा देव महाम असी. म्हणजे इंद्राय सामते गातू, तुझ्यासाठी सुस्वर गान करण्यास मी समर्थ नाही. न क्षमो नामते गुणे, म्हणून मी तुझं नाव आहे ते जसं मी असमर्थ आहे तुझं गुणगान करण्याकरता, तरी तुझं नामस्मरण करतो आहे.
या ठिकाणी त्यांनी स्तुती कोणाची केली? बन महा असी सूर्य त्वम सत्रा देव महाम असी. हे सूर्या, तू खरोखर महान आहे. हे विश्वाला कार्याची प्रेरणा देणाऱ्या सूर्या, तू महान आहे. या ठिकाणी इंद्राच्या बरोबर आता महाराजांनी सूर्याची स्तुती केली आहे. या ठिकाणी पुन्हा मला असं सांगायचं आहे की ऋग्वेद संहितेचा ज्यांना जरी भाग माहीत नसेल तरी रुद्राष्टाध्यायी जे काही वेळा अभिषेक ऐकतात किंवा म्हणतात त्यांना एवढं माहिती आहे की त्यातला जो काही महत्वाचा भाग आहे, जो सूर्याचा त्याच्यामध्ये जो भाग आहे त्यातला, त्याला जे अष्टाध्यायीचं जे सूक्त आहे त्याला बिभ्राट सूक्त असं म्हटलंय. बिभ्राट ऋषींनी केलं, त्या सूर्याची स्तुती आहे. त्या सूर्याच्या स्तुती बन महा असे सूर्य सतरा देवा महामसी, बट सूर्य श्रवसा महामसी, बडादित्य महाम असी, असे शब्द आहेत. म्हणजे हे कुणालाही सहज बघता येतं. रुद्र हा सगळ्यांना माहितीच आहे. यजुर्वेदी रुद्र जो अष्टाध्यायी त्याच्यामध्ये या ऋचा आहेत. म्हणजे या ऋचांच्या पद्धतीने ज्या ऋग्वेदामध्ये ऋचा आहेत त्या या पद्धतीच्या ऋचा सूर्याच्या स्तुतीच्या ऋग्वेदातही आहेत. या ऋचांचा बरोबर समर्पक अशा पद्धतीने उपयोग करून या ठिकाणी महाराजांनी सूर्याची स्तुती करत असताना एक प्रकारे ज्याला परोक्ष पद्धतीने इंद्र आणि सूर्य हे सगळे देव हे दत्त म्हणजे एकच आहे, दत्तापेक्षा मी वेगळे मानत नाही असा त्यांचा भावार्थ असल्यामुळे, भाव असल्यामुळे गर्भित अर्थाने ती इकडे सूर्याची स्तुती करतात. कारण मूळ ऋचा ही सूर्याला अनुरक्षण आहे आणि त्याच वेळेस ते दत्तात्रय वेदपाद स्तुती आहे त्याचं मूळ त्यातला भाव असल्यामुळे अशा पद्धतीने ते भगवान दत्तात्रेयाची स्तुती करतात आहेत. आणि अशा पद्धतीने ही जी महाराजांनी या स्तुती केलेल्या आहेत, या प्रत्येक स्तुती या ऋग्वेदाच्या वेगवेगळ्या मंडलातले वेगवेगळे जे अध्याय आहेत, असे जे काही अध्याय आहेत त्या अध्यायांमधल्या काही निवडक ऋचा त्याच्यावर आधारित आहेत. तेव्हा आज आपण ही सूर्यस्तुती असणारी 47वी ऋचा विशिष्ट हा श्लोक बन महा असी सूर्य त्वम सत्रा देव महासी, इथपर्यंत आपण चिंतन केलं. पुढच्या पुष्पामध्ये आपण या पुढला विचार महाराजांचा आपण बघणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी स्वल्प विराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.